नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन हा टॉपिक आपण शिकतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्झाम्पल बघायचे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स. बघा, टॅन स्क्वेअर एक्सचं एक्झाम्पल खूप वेळा विचारल्या गेलेत. कॉट एक्झाम्पल तसं अजून तरी फार वेळाला विचारले गेले नाही आहेत, पण तरी पण आपण या स्टडी करूया. बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इव्हॅल्युएट साइन स्क्वेअर एक्स, त्यानंतरनं साइन स्क्वेअर 2x, साइन स्क्वेअर 1/2dx ह्या टाईपचे एक्झाम्पलचा आपण स्टडी केला आहे. ही व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर वरती आय बटनावरती ही व्हिडिओ शो होईल, त्यावरती क्लिक करून ह्याही एक्झाम्पलचा आपण स्टडी करूया. IMP एक्झाम्पल आहे ते. त्याचप्रमाणे आपण टोटल ह्या सर्व एक्झाम्पलचा स्टडी करणार आहोत. मागच्या व्हिडिओपर्यंत आपण 6 एक्झाम्पलपर्यंतचा स्टडी केलं. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅन स्क्वेअर एक्स, कॉट स्क्वेअर एक्स, साइन क्यूब एक्स आणि कॉस क्यूब एक्स ह्या एक्झाम्पलचा स्टडी करूया. आणि राहिलेली रिमेनिंग एक्झाम्पलचा व्हिडिओ हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला करता येईल. ठीक आहे. बघा, आता आपण ऑब्झर्व जर केला, टॅन स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपल्याला घेता येत नाही, म्हणून आपल्याला इथे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करावा लागणार आहे. कॉट स्क्वेअर एक्सचं पण आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येत नाही, तिथे पण आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज करावा लागणार आहे. बघा, आपण ह्या टाईपच्या फॉर्म्युलाचा स्टडी केला होता. जर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी जर आपण बघितली, स्टँडर्ड 10ला असताना, 10वीला असताना पण आपण हे ट्रिग्नोमेट्रिकचा स्टडी केला आहे. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 असते. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स असते. 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर एक्स असते. आपण हे काय यूज करतोय, जर आपण ही फॉर्म्युला जर आपण पुट केला तर आपल्याला टॅन स्क्वेअर म्हणजेच काय मिळणार आहे, सेक स्क्वेअर एक्स, आणि हा 1 तिकडे जाणार आहे म्हणजे मायनस होणार आहे. मग त्या दोन टर्म आपल्याला सेपरेट करता येतं. आणि आपण जर फॉर्म्युला ऑब्झर्व जर केला तर आपण फॉर्म्युलाचा चार्ट आपण बनवला होता. हाही तुम्ही जर ऑब्झर्व केलेला नसेल तर वरती आय बटनावरती हा शो होईल. तोही कसा चार्ट प्रिपेअर करायचा, कसं लक्षात ठेवायचे, त्याची हिंट मी तिथे दिलेत. बघा, आपण जर ऑब्झर्व केलं, सेक स्क्वेअर एक्सचं आपल्याला इंटिग्रेशन घेता येतं टॅन एक्स प्लस सी. कोसेक स्क्वेअर एक्स असेल तर त्याचाही आपल्याला इंटिग्रेशन घेता येतं मायनस कॉट एक्स प्लस सी. ह्या दोन एकमेव फॉर्म्युला असे की ज्याचा आपण स्क्वेअरचा आपण फॉर्म्युला घेऊ शकतोय. बाकीचं जर आपण ऑब्झर्व केलं तर बाकीचं कुठल्याही टर्मचा आपण स्क्वेअरचा फॉर्म्युला घेता येत नाही किंवा सांगता येत नाही. म्हणून आपण त्याच्या ठिकाणी काय करतोय, ह्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज त्या ठिकाणी करतोय, किंवा हे जे फॉर्म्युला आहेत है ना, याचा आपण यूज करून पहिल्यांदा ती टर्म शिफ्ट करतो आणि नंतर ना फॉर्म्युला पुट करतो. ठीक आहे. चला, ह्या एक्झाम्पलचा आता आपण स्टडी करूया. बघा, आपण नेहमीप्रमाणे दिलेल्या एक्झाम्पलला पहिल्यांदा आय म्हणून कन्सिडर करूया. सो आपण नेहमीप्रमाणे याला आय इज इक्वल्स टू राईट करतोय. इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स इथपर्यंत आपण घेतलं आहे. आपल्याला जी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीची जी प्रॉपर्टी आहे ती आपण राईट करूया. सो मी लिहितोय, वी नो दॅट. कोणती प्रॉपर्टी होती ती होती 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स ही प्रॉपर्टी आहेत. बघा, आत्ताच मी तुम्हाला दाखवली पण होती, परत एकदा आपण बघूया. बघा, ही प्रॉपर्टीज आपल्याला यूज करायचं आहे. सो ती प्रॉपर्टी आपण राईट करून घेतली, पण ॲक्च्युअली आपल्याला व्हॅल्यू जी पुट करायची ती टॅन स्क्वेअर एक्सची पुट करायची. म्हणजेच हा 1 इकडे प्लस येतो, तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो आपल्याला बघा प्रॉब्लेम असा बघायला भेटणार आहे. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॅनची व्हॅल्यू, आपण टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू आपण रिप्लेस करतोय, ती मिळते आपल्याला सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 डी एक्स. ह्या टर्मचं आता आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. जर आपण ऑब्झर्व केलं तर मायनस आलाय, त्यामुळे ही टर्म सेपरेट दिसते आणि ही टर्म सेपरेट दिसते. सो रूल नंबर 1चा आपण यूज करून दोघांसाठी इंटिग्रेशन आपण सेपरेट करतोय. बघा, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स, याच्यासाठी आपण इंटिग्रेशन साइन सेपरेट केलं, मायनस दिला, आणि इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स हे आपण राईट केलं. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स, तर त्याचं इंटिग्रेशन काय असतं, टॅन एक्स. सो आपण ही व्हॅल्यू पुट करतोय, टॅन एक्स मायनस 1चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण पुढे टर्म लावतोय प्लस सी, आणि विच इज आवर रिक्वायर्ड
सोल्युशन, हे आपल्याला रिक्वायर्ड सोल्युशन मिळतं. जो फॉर्म्युला आपण आता यूज केला आहे तो आपण इथे राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर ए एक्स डी एक्स इज इक्वल्स टू आन्सर काय असतं, टॅन ए एक्स अपॉन ए प्लस सी. पण आता इथे टॅन एक्सच्या सोबत काही नाही, म्हणजे कोण प्रेझेंट आहे 1, आणि 1 आपण लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, म्हणून आपल्याला काय मिळतोय, हा रिझल्ट असा मिळतोय. ठीक आहे. आणि त्यानंतर ना इंटिग्रेशन ऑफ सेकंड फॉर्म्युला आपण यूज केला, इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. तर 1चं इंटिग्रेशन काय असतंय, एक्स. ओके, असे दोन फॉर्म्युला आपण यूज केला आहे. आणि इंटिग्रेटेड कॉन्स्टंट दॅट इज प्लस सी, असे दोन फॉर्म्युला आपण आता यूज केले. ठीक आहे. बघूया आपण कॉट स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन कसं फाईंड करायचं. बघा, नेहमीप्रमाणे आपण त्याला आय म्हणून कन्सिडर करूया. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स डी एक्स असं आपण पुट केलं आहे. त्यानंतर आपल्याला जी ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे ती आपण राईट करतोय. सो वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे आपल्याला, तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी दॅट इज 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय असतं, कोसेक स्क्वेअर एक्स. आपल्याला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, कॉट स्क्वेअर एक्सची. सो हा 1 तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो आता आपल्याला प्रॉब्लेम असा बघायला भेटणार आहे, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स, हा 1 मी तिकडे शिफ्ट केला, दॅट इज -1. ह्या टर्मचं आता आपल्याला इंटिग्रेशन फाईंड करायचं आहे. बघा, मायनस आला त्यामुळे ही टर्म वेगळी झाली आणि ही टर्म वेगळी झाली, सेपरेट झाले. सो आपण इंटिग्रेशन साईन दोघांसाठी सेपरेट करतोय, दॅट इज इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. सो कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, कॉट एक्स. ठीक आहे. आणि बघा, मायनसने सीनं स्टार्ट झालं म्हणून काय येणार आहे, आपण इथे मायनस देणार आहे. देन मायनस एक्स प्लस सी. सो विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. जो फॉर्म्युला आपण आता यूज केला आहे तो आपण इथे ब्रॅकेट म्हणून राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल्स टू मायनस कॉट एक्स प्लस सी. आणखी एक फॉर्म्युला आपण यूज केला, जर आपल्याला इथे ए दिलेलं असतं तर आपण इथे काय घेतलं असतं, कॉट ए एक्स अपॉन ए अशी टर्म आपण घेतली असती. आणि सेकंड इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस सी असे. ठीक आहे. बघा, आता याचप्रमाणे आपण नेक्स्ट एक्झाम्पलचं आपण स्टडी करूया. नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला म्हटलं आहे इव्हॅल्युएट साइन क्यूब एक्स डी एक्स, आणि नेक्स्ट प्रॉब्लेम दिला आहे कॉस क्यूब एक्स डी एक्स. आता हा फॉर्म्युला, हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला आधी क्यूब डायरेक्टली फाईंड नाही करता येत, मग याच्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे. सो पहिल्यांदा बघा, आपण याला आय म्हणून एकदा कन्सिडर करून घ्या. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ साइन क्यूब एक्स डी एक्स असं आपण याला कन्सिडर करून घेतलं. आता जर आपण ऑब्झर्व केला, बघा, वी नो दॅट टॅन क्यूब एक्स याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे है ना, किंवा आपण त्याला थ्रायंगल फॉर्म्युला पण म्हणतो. बघा, साइन 3x याच्यासाठी काय फॉर्म्युला असतो, साइन 3x. बघा, हा क्यूब आहे, साइन क्यूब एक्स आहे, आणि मी काय लिहितोय, साइन 3x लिहितोय. बघा, याच्यासाठी काय फॉर्म्युला असतोय, 3 कोणासाठी, साईनसाठी, 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स. क्लिअर झालं की. बघा, साइन 3x इज इक्वल्स टू 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स. बघा, हा क्यूब एक्स आहे ना, की याची व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करायची. म्हणजे आता आपल्याला ही जी व्हॅल्यू भेटणार आहे ती नेमकी कशी भेटणार आहे, बघा, पॉझिटिव्ह साइन क्यूबची व्हॅल्यू पाहिजे. मग हा तर इथे निगेटिव्ह, मी जर त्याला इकडे शिफ्ट केला तर तो काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजेच आपल्याला काय आन्सर भेटणार आहे, 4 साइन क्यूब एक्स इज इक्वल्स टू, ही टर्म ॲज इट इज, 3 साइन एक्स. आता हा इकडे पॉझिटिव्ह, तिकडे जाऊन काय होणार आहे, निगेटिव्ह, दॅट इज मायनस साइन 3x. ठीक आहे. बघा, आता आपल्याला साइन क्यूब एक्सचा व्हॅल्यू फॉर्म्युला पुट करायचं, व्हॅल्यू पुट करायचं आहे. म्हणजे बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला असं बघायला भेटेल, आय इज इक्वल्स टू
इंटिग्रेशन ऑफ हे पूर्ण टर्म आता आपण राईट करणार आहे. साइन क्यूब एक्सची व्हॅल्यू आपल्याला ही भेटली आहे. सो ती येते 3 साइन एक्स मायनस साइन 3x आणि अपॉनला किती मिळतो आपल्याला हा 4 जो मल्टिप्लाय तो इथे येऊन काय होणार आहे डिवाइड, दॅट इज डिवाइड बाय 4 आणि इथे भेटत आहे dx. हे पूर्ण टर्मचं आता आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं. ठीक आहे. मग आता 4 ह्या दोघांसाठी कॉमन आहे म्हणून तुम्ही काय घेणार आहे इंटिग्रेशनच्या पुढे घेणार आहे. सो आपल्याला टर्म मिळते 1/4 आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार आता इंटिग्रेशन. ठीक आहे. सो ब्रॅकेट कंप्लीट करतो. आता इंटिग्रेशन साइन पण आपण सेपरेट करूया. बघा इंटिग्रेशन ऑफ 3 साइन एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन 3x dx. ठीक आहे. हा दोघांसाठी कॉमन होता म्हणून तो काय घेतला मी पुढे घेतला. हा ब्रॅकेट ॲज इट इज ठेवला आणि इंटिग्रेशन साइन याच्यासाठी सेपरेट केला आणि ह्या टर्मसाठी सेपरेट केला. बघा नेक्स्ट रिझल्ट आपल्याला भेटतो इज इक्वल्स टू 1/4 ब्रॅकेटमध्ये. बघा आता 3 काय कॉन्स्टंट आहे म्हणून तो 3 काय होणार आहे इंटिग्रेशनच्या पुढे येणार आहे. आणि आता आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स तर साइनचं इंटिग्रेशन काय असतं कॉस. काय येतं आहे कॉस एक्स. पण आपण बघितलं फंक्शन कशानं स्टार्ट झाला सीनं म्हणजेच काय येणार आहे मायनस. सो -3 कॉस एक्स असं आपल्याला रिझल्ट भेटला. बघा हा मायनस ॲज इट इज दिला. परत काय दिसतंय साइन 3x दिसतंय. साइनचा इंटिग्रेशन काय असतं ते कॉस एक्स. सो आपण काय लिहिलं कॉस एक्स. इथे 3x आहे म्हणून आपण 3x घेतला आणि आपल्याला माहिती आहे आपण काय करतो 3 शेजारी जो नंबर असतो तो काय करतो डिनोमिनेटरमध्ये राईट करतो किंवा आपण काय करतो याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. 3x डेरिव्हेटिव्ह असतो 3 तो आपण डाऊन साईडला घेतो. आता इथे नीट ऑब्झर्व करा ही जी मायनस साईन आहे ही कुठली आहे ह्या मायनस साईन फॉर्म्युल्यामधली आहे आणि साईनचा आपण काय घेतो इंटिग्रेशन म्हणजे काय येतं सी. मग ह्या सीचं पण काय यायला पाहिजे मायनस. मग हे मायनस मायनस काय होणार आहे एकमेकांना प्लस करणार आहे. ओके. सो सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण पुढे काय लावणार आहे प्लस सी टर्म लावणार आहे. क्लिअर होते का बघा सगळ्यांना. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करू शकतो हा 4 जो दिसतोय त्याने 4 मल्टिप्लाय करूया म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप बघायला भेटणार आहे इज इक्वल्स टू बघा -3 × 1 दॅट इज -3 अपॉन 4 कॉस एक्स प्लस 1नी कॉस 3x ला मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय मिळालं कॉस 3x. डिनोमिनेटरमध्ये बघा 4 × 3 दॅट इज 12 आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट प्लस सी. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर ही निगेटिव्ह टर्म ही पॉझिटिव्ह टर्म आहे. मग पॉझिटिव्ह टर्म आपण आधी लिहूया आणि नंतर निगेटिव्ह टर्म लिहूया म्हणजे आपल्याला फायनल सोल्युशन भेटतं आहे कॉस 3x अपॉन 12 मायनस 3/4 कॉस एक्स प्लस सी. आणि हे काय झालं आपलं विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. कुठला फॉर्म्युला यूज केला आपण तर साईनचा यूज केला तो आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. बघा सिन्स इंटिग्रेशन ऑफ साइन ax dx त्याचं आन्सर काय असतं साईनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस ax अपॉन a आणि पुढे इंटिग्रेटेड कॉन्स्टंट प्लस सी. ठीक आहे. बघा एक्झाम्पल आपण बघितला थोडं समजेल. हीच व्हिडिओ आपण जर परत रिपीट केली तर आणखी व्यवस्थित समजेल. ठीक आहे. सो सेम आपण हा फॉर्म्युला आता हे एक्झाम्पल क्यूबसाठी होतं. आता हा फॉर्म्युला आपण हे एक्झाम्पल आता सॉल्व्ह करूया कॉस क्यूब एक्ससाठी. बघा काय सोल्युशन येणार आहे नेहमीप्रमाणे आपण त्याला आय म्हणून कन्सिडर करणार आहे. सो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स dx असं आपण कन्सिडर केलं आहे. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती क्यूबसाठी काय असतो तो वी नो दॅट. बघा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे जसं आपण हा कॉस 3 साठी लिहिला आहे तसंच कॉससाठी पण फॉर्म्युला आहे. जसं साइन 3x साठी फॉर्म्युला आहे तसंच कॉस 3x साठी फॉर्म्युला काय कॉस 3x इज इक्वल्स टू 4 कॉस क्यूब एक्स 4 कॉस क्यूब एक्स मायनस 3 कॉस एक्स. नीट ऑब्झर्व करा साईनसाठी काय होतं आधी 3x येत होतं आणि नंतर मायनस कॉस क्यूब एक्स येत होतं. तर कॉससाठी काय येतं पहिल्यांदा 4 कॉस क्यूब येत आहे आणि -3 कॉस एक्स येत आहे.
ठीक आहे. सो व्यवस्थित फॉर्म्युला नीट लक्षात घ्या, जम्बलिंग होऊ देऊ नका. आता आपल्याला फॉर्म्युला कोणाचा पुट करायचा आहे, कॉस क्यूब एक्सचा पुट करायचा आहे. ठीक आहे. ॲक्च्युअली हा इकडे पॉझिटिव्ह आहे, मग आपण काय करूया, ही जी टर्म निगेटिव्ह त्याला इकडे शिफ्ट करूया. ठीक आहे. म्हणजे आपल्याला रिझल्ट कसा बघायला भेटणार आहे, कॉस 3x इथे निगेटिव्ह इकडे येऊन काय झाली पॉझिटिव्ह, दॅट इज प्लस 3 कॉस एक्स इज इक्वल्स टू 4 कॉस क्यूब एक्स. ठीक आहे. आणि आपल्याला याचीच व्हॅल्यू पुट करायची बघा, है ना. सो आपल्याला प्रॉब्लेम असा बघायला भेटणार आहे, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कॉस क्यूब एक्स. कॉस क्यूब एक्स, आता हा 4 नको आहे, म्हणजे हा 4 इकडे काय डिवाइडला येईल, इथे मल्टिप्लायला, तो इथे डिवाइडला आला, म्हणजे आपल्याला फॉर्म्युलाचं कसं बघायला भेटणार आहे, कॉस 3x प्लस 3 कॉस एक्स अपॉन 4 ह्या टर्मचं आता आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन फाईंड करायचं. ठीक आहे. सो बघा, आय इज इक्वल्स टू, आता हा 4 दोघांसाठी कॉमन आहे, सो त्याला मी पहिल्यांदा इंटिग्रेशनच्या पुढे घेतो, म्हणजे आपल्याला टर्म बघायला भेटणार आहे 1/4 इंटू ब्रॅकेट. बघा इंटिग्रेशन इथे प्लस या दोघांसाठी मी सेपरेट करतोय आता इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x dx प्लस इथे प्लस आहे म्हणून आपण प्लस घेतला, नंतर इंटिग्रेशन ऑफ 3 कॉस एक्स dx स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. बघा आय इज इक्वल्स टू 1/4 आणि ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन घ्यायचं कोणाचं, कॉस क्यूब एक्सचं, कॉस 3xचं. मग कॉस 3xचं इंटिग्रेशन काय असणार आहे, कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, साइन एक्स. सो कॉस 3xचं इंटिग्रेशन काय असणार आहे, साइन 3x. आणि आपण डिनोमिनेटरमध्ये काय करतो, याचा डेरिव्हेटिव्ह किंवा शॉर्टकट ट्रिक्स काय सांगितलं मी, एक्स सोबत जो नंबर असतो तो आपण डिनोमिनेटरमध्ये राईट करायचा, प्लस इथला 3 तो ॲज इट इज असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतं आहे, साइन एक्स. आता इथे एक्स सोबत काही नाही म्हणून आपण डिनोमिनेटरमध्ये पण काहीच नाही लिहिणार आहे, इन द सेन्स इथे 1 प्रेझेंट असतो, म्हणजे डिनोमिनेटरमध्ये पण काय प्रेझेंट येणार आहे, 1 प्रेझेंट येणार आहे. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण पुढे लावणार आहे प्लस सी. आता बघा हा 1 हाफ आहे, आपण हा मध्ये इनसाइड द ब्रॅकेट काय करूया, मल्टिप्लाय करूया. सो आपल्याला टर्म बघायला भेटणार आहे, 1नी याला मल्टिप्लाय केलं म्हणजेच येत आहे साइन 3x आणि डिनोमिनेटरमध्ये बघितलं तर 4 इंटू 3 दॅट इज 12 प्लस 3 साइन एक्स अपॉन 4 प्लस सी. ओके. सो आपल्याला हे भेटतं आहे विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. कोणता फॉर्म्युला यूज केला तो आपण इथे राईट करूया, सिन्स इंटिग्रेशन ऑफ कॉस ए एक्स डी एक्स इज इक्वल्स टू काय असतंय, साइन ए एक्स अपॉन ए प्लस सी आणि ब्रॅकेट कंप्लीट. ओके. सो ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण आज स्टडी केलेत. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे राहिलेले एक्झाम्पल, रिमेनिंग एक्झाम्पलचा स्टडी करूया. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण ह्या व्हिडिओ अपलोड करतोय. सो चॅनलला नोटिफिकेशन आयकॉन बेल ते हिट करून ठेवा की जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाले की त्याचा पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.